आणि डोळे अधरात मिळतात. लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक संबद्धता किनाऱ्यामध्ये. पर्याय श्वसन मार्गशक्ती कपालभाती. 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्फ्युलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पर्याय 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत आपले झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभप्रभात. विश्रांती. दोन्ही पाय विश्रांती करूया आणि करूया मेरुदंड वक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. डावा पाय सरळ असेल, दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेत खाली झुका. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूने खाली झुकून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. डावा पाय न उचल. अशी थोडीशी डायनॅमिक कृती करायची. सुरुवात करूया. 1 पुढे, 2 खाली, 3 4 5 6 7 8. लास्ट राउंड 9 10. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय सरळ करून डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ.
दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेत पुढे झुका. एक. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे खाली बाजू खाली घेऊन कपाळ जमिनीवर. तो पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 3. श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. 4. 5. 6. 7. 8. 9. बरोबर. 10. कृती थांबवायची. थोड्या वेळ विश्रांती. थोडीशी पावलं स्ट्रेचिंग करून घेऊया. पुढे आणि मागे. पुढे मागे. बरोबर. पुढे मागे. पायाची बोटांमध्ये थोडीशी हालचाल करूया. बोट फोल्ड करूया. ओपन करूया. अंगठा फोल्ड करायचा मग 4 बोट आणि मग 4 बोट फोल्ड करून अंगठा. असं आपलं आपण 4 ते 5 वेळेला करून घेऊया. फक्त चवड्यांमध्ये हालचाल असेल. बरोबर. आणि आता करूया बटरफ्लाय. बटरफ्लाय सारखी स्थिती. पावलं जोडून घेऊया आणि हात समोर घेऊया. दोन्ही हात समोर. दोन्ही हात समोर. हातांच्या बोटांमध्ये स्ट्रेच देऊया. रिलॅक्स करूया. स्ट्रेच देऊया. रिलॅक्स करूया. स्ट्रेच करूया म्हणजे ताणायचे. रिलॅक्स करायचे. ताणायचे. रिलॅक्स करायचे. आता हाताची मनगट एकदा खाली वर खाली वर. बरोबर. अप अँड डाऊन. बरोबर. खाली वर खाली वर. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर. एकदा आपल्याला हाताचे पंजे उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी. वायपर जसं हालतो तसं. बरोबर. उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी. आता हाताची मुठी ओळून घेऊया. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. हाताच्या मुठी ओपन करूया. तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची बोट खांद्यावर. दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्यायचे आणि आता श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन आणि आता श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. बरोबर. 2. लास्ट राऊंड. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 3. छान. थांबायचे आणि आता आपली हाताची पकड पावलांची. इथे थोडा वेळ थांबूया. तिथल्या तिथे विश्रांती. डोळे बंद करूया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आहे तो श्वास सोडून द्या. सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडून द्या. आणि आता थोडीशी जलद हालचाल. डायनॅमिक. बटन. पाठीचा कडा आणि मान सरळ असेल. प्रति थांबवायची. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊया. आता आपण बटरफ्लाय मध्ये थोडस थांबण्याचा प्रयत्न केला होता जास्त वेळ. म्हणून आपल्या जांघेपासून गुडघ्यापर्यंतचा पायाला प्रेशर किंवा स्ट्रेच आला असेल तर तो रिलीज करून घेऊया. आज आपण शिकणार आहोत पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन. ही 2 नवीन आसनं. तर या आसनांमध्ये पश्चिमोत्तानासन ज्यांना पाठीच्या मणक्याचं दुखणं आहे किंवा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पश्चिमोत्तानासन करणं टाळायचं आहे. म्हणजे ही दोन्ही आसनं पश्चिम आणि पूर्व. पश्चिम म्हणजे काय तर आपण आपलं जे शरीर आहे ते पुढे झुकवतो म्हणून त्याला पश्चिम फॉरवर्ड बेंड म्हणतात. आणि पूर्वोत्तानासन मध्ये आपण हेच शरीर थोडस आपली मागे झुकवतो म्हणून त्याला पूर्वोत्तानासन म्हणतात. तर आता ही दोन्ही कशी आसनं करायची आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. आपल्याला कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाहीये. आपल्या क्षमतेने कृती करायची आहे.
पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन मध्ये इथे आपल्या दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत हे ताणले जातात. जर गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा पायाची कुठल्याही प्रकारची दुखणी असतील तर हे आसन करताना जास्त स्ट्रेच न करता अगदी सावकाश प्रयत्न करा. या दोन्ही आसनांचे फायदे असे आहेत की आपल्या पाठीचा जो कणा आहे तो लवचिक होतो, त्याचं आरोग्य सुधारतं अशी, आणि त्याचबरोबर पोटावरती आपल्या ताणदाब जाणवतो, त्यामुळे पचन संस्था सुद्धा आपली चांगली कार्य करते. तर आता बघून घेऊया हे आसन कसं केलं जातं. इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील या प्रकारे. आता इथे आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास भरून घेताना आपले जे खांदे आहेत ते थोडेसे मागे एकमेकांच्या जवळ येतात, म्हणजे इथे आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण होतं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आपले हात पायाला घासत घासत पुढे न्यायचे. दोन्ही हातांनी आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, डाव्या हाताने डावं पाऊल. त्यानंतर कमरेतनं पुढे झुका आणि मग आपलं कपाळ दोन्ही गुडघ्यांकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने बघा असे सैल सरसोडा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून करण्याचा प्रयत्न करावा आणि उलट साल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं, अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचं. हे झालं पश्चिमोत्तानासन. इथे आपण पूर्णपणे फॉरवर्ड बेंड घेतो, रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेत होतो. आणि ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन ते म्हणजे पूर्वोत्तानासन, ते पण बघून घ्या आणि मग आपण दोन्ही आसन एकत्रित करू. पूर्वोत्तानासन मध्ये सुद्धा पाय आपल्याला असेच ठेवायचे, फक्त हात जे आहेत ते बघा सीटच्या जवळ आलेले आहेत, दोन्ही हात सीटच्या जवळ. हाताची जी बोट आहेत तुम्ही एकतर ती पावलाच्या दिशेने ठेवू शकता किंवा अशी मागे पण ठेवू शकता, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि इथे ही स्थिती आपली पक्की झाली की आपल्याला आपल्या सीटचा भाग जो आहे हा वर उचलायचा. बघा या प्रकारे सीटचा भाग वर उचलायचा, पावलं जमिनीच्या दिशेने न्यायची आणि मान मागे सैल सर सोडायची. हे झालं पूर्वोत्तानासन. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे आणि उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी, सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आणि विश्रांती. पूर्वोत्तानासन हे मॅटवर करून करण्याचा प्रयत्न करा. चटई किंवा खाली चादर असेल तर आपले हात चटकू शकतात, त्यामुळे मॅट असेल, मॅट थोडीशी फॉर्म असते, आपण सटकणार नाहीत आपले हात, म्हणून पूर्वोत्तानासन हे मॅटवर करा. ठीक आहे, सुरुवात करूया मग. पश्चिमोत्तानासन सुरुवातीला करूया आणि मग पूर्वोत्तानासन. आता इथे पायाची ज्यांना दुखणी आहे त्यांनी दोन्ही पाय स्ट्रेच करताना थोडीशी काळजी घ्या, जास्त स्ट्रेच करू नका, म्हणजे आपल्या पायांच्या हॅमस्ट्रिंग्स मसलवरती जास्त ताण येणार नाही. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्ये. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवा, हातांची पाचही बोटं जोडलेली, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि छातीचा आडव्या कक्षेत प्रसारण होईल. आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात आपल्या पायाला घासत घासत दोन्ही हातांनी आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. पाऊल पायाची बोटं, टाच किंवा मधला पाय जसं तुम्हाला शक्य आहे तसं ठीक आहे. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सर सोडूया. आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीवर टेकवा आणि सैल सर सोडा. अंतिम स्थितीमध्ये पोटाच्या स्नायूंवरती आलेला दाब, त्याकडे लक्ष. पाठीचा मणका पूर्णपणे पुढे झुकलेला आहे, तिथे ताण आहे त्याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे, कुठेही श्वास होल्ड नाही करायचा आहे. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल, तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश, तिथल्या तिथे सरळ. बरोबर, विश्रांती. डोळे बंद करून आपल्या पाठीच्या मणक्याला आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. दोन्ही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले होते त्याचा अनुभव. आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन पूर्वोत्तानासन करूया. मॅटवर बसून पूर्वोत्तानासन करा. चटई किंवा खाली चादर असेल तर हात पाय सटकू शकतात. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ.
आता दोन्ही हात आपल्या सीटच्या जवळ ठेवा. हातांची बोटं पावलाच्या दिशेने किंवा विरुद्ध बाजूने, तुम्हाला जसं ग्रीप तुमची चांगली बसेल त्याप्रमाणे कृती करा. बरोबर. पाठीचा कडा सरळ, नकळत आपण अशी थोडीशी मागे झुकतो तर तसं न करता पाठीचा कडा सरळ ठेवायचा आहे. मान मध्यभागी. पुन्हा एकदा नजर आपली एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडा. आणि आता सावकाश आपल्या सीटचा भाग वर उचला. सीटचा भाग वर उचला. पावलं जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. बरोबर. छान. आणि मान मागे सैल सरसू. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल. आणि आता इथे बघा, गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू आपले ताणले जातात. पाठीच्या मणक्याला प्रेशर येईल. ठीक आहे. छान. उलटकार करताना सावकाश मान मध्यभागी. सीटचा भाग पुन्हा जमिनीवर येईल. सावकाश. नकळत इथे आपल्या शरीराचा भार आपण आपल्या मनगटांवर देतो. तर थोडेसे हात असे झटकून घ्या. हात झटकून घ्या, कारण की मनगटावरती भार येतो. आज आपण फक्त आसन बघतोय. उद्यापासून थोडस आपण क्रिया पण बघणार आहोत. म्हणजे ही जी कृती केली याच्यामध्ये अप अँड डाऊन पण कृती आपण करू शकतो. थोडेशा हाताला मनगटावरती जर प्रेशर आला असेल तर. त्याचबरोबर आज आपण अजून एक आसन बघणार आहोत, ते म्हणजे बद्धहस्त गोमुख आसन. हे कसं करायचं आधी बघून घेऊया. त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर फ्रोझन शोल्डर म्हणजे आपल्या खांद्यांमध्ये दुखापत असते, आपल्याला आपले खांदे जास्त स्ट्रेच करता येत नाही, तर अशी जर दुखणी असतील तर हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की बद्धहस्त गोमुख आसन डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलंय. त्याचबरोबर पायाची जर कुठली दुखणी असतील, गुडघेदुखीचा जर त्रास होत असेल तर तो सुद्धा या आसनाच्या सरावाने कमी होतो. आपली श्वसन क्षमता वाढते इथे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उत्साह येतो. आपली आरोग्य म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते. तर हे कसं करायचं बघून घ्या. एक छोटस नॅपकिन जवळ ठेवा, कारण की आपण बद्धहस्त गोमुखासन बघतो. तर हे बघा कसं केलं जातं. हे आसन आपल्याला दोन्ही बाजूनी करायचं असतं, एकदा उजव्या आणि डाव्या पायाने. तर आता पूर्वस्थिती म्हणजे दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे. दोन्ही पाय जुळलेले. आणि सुरुवातीला आपण उजवा जो पाय आहे तो फोल्ड करतो. बघा, उजवा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ आलंय. खाली जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्ही पावलं विरुद्ध बाजूने आपल्या सीटच्या जवळ आहे. बघा या प्रकारे दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतात. आता हे झालं गोमुखासन. डावा पाय आपला खाली आहे, उजवा गुडघा वर आहे. बरोबर. त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल. डाव्या हाताची बोटं बघा जमिनीच्या दिशेने आहेत आणि मग त्याच्यावर उजवा हात. हे झालं गोमुखासन. इथे बघा आपले जे पावलं जी आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात आणि हा जो आपला गुडघ्याचा किंवा जो शरीरात पायाचा जो भाग आहे तो गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो, म्हणून याला गोमुखासन म्हणतात. आता याची पुढची कृती म्हणजे बद्धहस्त गोमुखासन. आता ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं. तर इथे आपल्याला काय करायचंय, उजवा जो हात आहे तो असा डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. आधी पाहिजे असेल तर बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. मागे फोल्ड करायचा. डावा हात जो आहे हा मागे न्यायचा आणि दोन्ही हातांची बोट आपल्याला एकमेकांमध्ये गुंफवायची. आता इथे आपल्याला नॅपकिनची गरज लागते. बघा पावलं कशी बाहेर आलेली आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेलाय, तो मागे फोल्ड केलाय. डावा हात खालून न्यायचा मागे. दोन्ही हातांची बोटं अशी एकमेकांमध्ये गुंफवायची. उजव्या हाताचा जो आपल्या दंडाचा भाग आहे तो त्याचा स्पर्श कानाला होतो. आता जर आपली बोटं एकमेकांमध्ये सहज गुंफवली जात नसतील तर मग नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनचा असा रोल करायचा. नॅपकिनचं एक टोक एका हातामध्ये पकडायचं आणि दुसरं टोक दुसऱ्या हातामध्ये पकडायचं आणि इथे थोडासा आपल्या क्षमतेप्रमाणे इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. जो हात आपला वरती आहे तो सिलिंगच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करायचा आणि जो हात आपला खाली आहे तो जमिनीच्या दिशेने. ज्यांची हातांची बोटं एकमेकांमध्ये सहज गुंफणार नाही त्यांनी नॅपकिनचा आधार घ्यायचा आहे. या प्रकारे
आणि ज्यांची सहज होऊन जातील त्यांनी अशा प्रकारे हाताची स्थिती ठेवण्याचा प्रयत्न करायचा, अट्टाहास नाही. बघा इथे पाठीचा कणा सरळ आहे, कुठेही तो मागे किंवा पुढे झुकलेला नाहीये आणि मान सुद्धा मध्यभागी आहे. पण थोडीशी पुढे दाखवते बघा, मान सुद्धा सरळ आहे, ती कुठेही आपण अशी पुढे किंवा मागे नाही झुकवलीये, एकदम सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा. आसन सोडताना जो हात म्हणजे डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल, मग वरून उजवा हात येईल. जो पाय खाली आहे प्रथम डावा पाय सरळ करायचा आणि मग उजवा, आणि मग ही सेम कृती विरुद्ध बाजूला. ठीक आहे, सुरुवात करूया. कुठेही आपल्याला अट्टहास करायचा नाही, आपल्या क्षमतेनेच कृती करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आपण करतोय गोमुख. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ येईल. बरोबर. खाली जो डावा पाय आहे तो फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बरोबर. दोन्ही पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आहे, टाचा कुठेही आपल्याला सीटच्या खाली घ्यायच्या नाहीये. बरोबर. पाठीचा कणा सरळ, डावा पाय खाली आहे, त्याच्यावर उजवा गुडघा आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल, हाताची बोटं जमिनीच्या दिशेने, आणि मग उजव्या हाताचा तळवा. दोन्हीही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने घ्यायचे, पॉइंटेड टू द फ्लोर. अट्टहास नाही, यथाशक्ती कृती करा. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया आणि ह्या आसनाचा जो आपण आकृतीबंध आता धारण केला त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आहे आणि आपल्या दोन्हीही पायांचे जे थाय मसल्स आहेत तिथे आलेला स्ट्रेच, प्रेशर याचा आपला आपण अनुभव घेऊया. छान. गोमुखासन हे ध्यानात्मक पट्टीतलं सुद्धा आसन मानलं जातं. आणि आता पुढची कृती बद्धहस्त गोमुखासन. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत आणि तो मागे फोल्ड करा. मान आपल्याला सरळ ठेवायचीच आहे. बरोबर. आणि डावा हात जो खाली आहे तो खालून मागे न्या आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये क्लच करण्याचा प्रयत्न करा. जर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार. बरोबर. आणि जो हात आपला वर आहे उजवा, तर उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. मान सरळ, डोळे बंद, आणि आता पूर्णपणे लक्ष आपल्या खांद्यांच्या इथे घेऊन जायचं आहे, तिथे आलेला प्रेशर. बरोबर. छान. आणि जाणीव आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान. आणि उलट चाल करताना प्रथम आपला डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल, खालून डावा हात उजव्या गुडघ्यावर, मग वरून उजवा हात येईल. बरोबर. आणि मग प्रथम डावा पाय सरळ करायचा, जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ, आणि मग दुसरा पाय उजवा पाय. थोडा वेळ विश्राम. थोडा वेळ विश्राम घेऊ आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि आता डावा पाय पहिल्यांदा फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ येईल आणि खालून उजवा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या. कोणाला उजव्या बाजूने चांगलं जमतं, कोणाला डाव्या बाजूने. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी आहे, किंवा कोणाला दोन्ही बाजूने चांगलं. आता आपला डावा हात, डावा गुडघा वर आहे, उजव्या पायाच्या वर डावा गुडघा. बरोबर. त्यामुळे आधी डाव्या गुडघ्यावर उजवा हात येईल, हाताचा तळवा, आणि मग डाव्या हाताचा. दोन्ही हातांची बोटं पॉइंटेड टू द फ्लोर, म्हणजे जमिनीच्या दिशेने. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. पुन्हा एकदा या स्थितीचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. पुन्हा एकदा आपण आपली पावलं थोडीशी ऍडजस्ट करून घ्यायची आहेत. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आहे. आता ही पुढचं कृती बद्धहस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होईल,
आणि तो मागे फोल्ड करा. खालून उजवा हात घेऊन जा, मागे न्या आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. बरोबर, नॅपकिनचा आधार घ्यायला हरकत नाही. आणि आता इथे पुन्हा लक्ष द्यायचं आहे, आपली डावी जी बाजू आहे ती ताणली गेलेली आहे. उजव्या साईडच्या खांद्याच्या इथे थोडासा प्रेशर वाढतोय. एकेका बाजूने आपण हे आसन करतो म्हणजे आपला बॅलन्स राहतो पूर्णपणे. डोळे बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, कपाळावर कोणतीही आटी नाहीये, चेहरा शांत, हलकस स्मित असते चेहऱ्यावर. या आसनाच्या सरावाने आपलं कॉन्फिडन्स आपला वाढतो, रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढते. उलट सार करताना प्रथम उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल, खालून उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल, मग वरून डावा हात येईल. प्रथम उजवा पाय सरळ करूया आणि मग डावा. विश्रांती. या आसनातच आपला आपण अनुभव घेऊया. शयन स्थितीमध्ये आपण एक मुद्रा बघणार आहोत, विपरीत करणी मुद्रा. तर ही मुद्रा जी आहे इथे आता कॉन्ट्राइंडिक्शन, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास, त्याचबरोबर पाठीच्या मणक्यामध्ये किंवा कमरेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल तर ही मुद्रा करणं टाळायचं आहे. सर्वायकलचा त्रास, त्याचबरोबर हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर चा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायची आहे, विपरीत करणी मुद्रा. याचे फायदे काय आहेत, तर ही मुद्रा जी आहे ही थायरॉइड प्रतिबंधात्मक मानली गेली आहे. आपल्या कंठस्थ ग्रंथींवर म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथींवरती ताण दाब जाणवतो म्हणून ही थायरॉइड प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोस वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. सायटिका प्रतिबंधक मानली जाते. फक्त सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. ही पुन्हा एकदा हे आसन जे आहे विपरीत करणी मुद्रा आहे, ऍडव्हान्स आसन आहे. आजपासून थोडीशी आपण ऍडव्हान्स आसन करायला सुरुवात करतोय. आपल्याला आपले पाय जे आहेत हे 90 डिग्री वर घ्यायचे असतात, सीटचा भाग थोडासा वर उचलायचा असतो. तर सीटचा भाग आपल्याला पटकन वर उचलता नाही आला तर 90 डिग्री पाय होल्ड करून तिथे थांबण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मी स्टेप दाखवतेच, पण यथाशक्ती कृती करा, कुठेही आपल्याला अट्टहास करायचा नाहीये. तुम्ही इथे भिंतीचा आधार घेऊ शकता, भिंतीच्या आधाराने दोन्ही पाय 90 डिग्री वर उभे करून ठेवू शकता. सुरुवातीला सीटचा भाग उचलायला थोडासा त्रास होतो, म्हणून मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते की समजा सीटचा भाग नाही उचलता आला काही हरकत नाहीये, पाय 90 डिग्री वर उचलून ठेवण्याचा प्रयत्न करावा. तर आता ही मुद्रा बघून घ्या. सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी कृपया ही कृती करणं टाळायचं आहे. तर आता इथे आपल्याला एका कुशल्यावरून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. मुद्रा ज्या आहेत, मुद्रांचा जो अभ्यास आहे हा आपल्या साठी अतिशय उपयुक्त ठरतो, कारण की आपल्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्यांच्यावरती हा याचा थेट परिणाम होतो. तर आता कसा तो बघून घ्या. दोन्ही पाय सुरुवातीला आपण विश्रांती घेतो आणि मग पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. आधी बघून घ्या कृती कशी करायची आहे, कारण की ऍडव्हान्स आसन आहे विपरीत करणी मुद्रा. इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलायचे. बघा या प्रकारे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग सीटचा भाग थोडासा असा वर उचलायचा, म्हणजे पाय जे आहेत हे आपले थोडेसे डोक्याच्या दिशेने घ्यायचे, सीटचा भाग वर उचलायचा आणि आपल्या दोन्ही हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे द्यायचा आणि थोडासा अजून तो वर उचलायचा प्रयत्न करायचा. सीटचा भाग बघा यामध्ये आपले हातांचा सपोर्ट असेल सीटच्या इथे. दोन्ही पाय सिलिंगच्या दिशेने वरती सरळ न्यायचे आहे. दोन्ही पायांची जी बोटं आहेत किंवा त्याचं जे अंगठे आहेत ते आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येतील एवढं आपल्याला आपले पाय सरळ वरती न्यायचे. आता इथे थांबायचं. इथे आपल्या पूर्णपणे बघा गळ्यावरती पूर्णपणे दाब येतो. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, उलटा रक्तप्रवाह होतो, म्हणून ह्याला विपरीत करणी, टॉक्सिटर्नी. स्त्रियांना जर पेट किंवा मासिक पाळीचं जर असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. आणि इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा.
इथे आपल्या व्हेरिकोज वेन्सच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात, त्यामुळे व्हेरिकोज वेन प्रतिबंधात्मक सुद्धा ही मुद्रा मानली गेलेली आहे. फक्त अट्टहास न करता कृती करायचा प्रयत्न करायचा. आणि आसन सोडताना उलट वाटचाल करताना बघा, पाय सावकाश डोक्याच्या दिशेने आधी घ्यायचे. दोन्ही हात जे आहेत ते जमिनीवर आधी हात आधार द्यायचा दोन्ही हातांचा, आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सावकाश उलट वाटचाल. कुठेही डोकं वर न उचलता सावकाश नियंत्रित पाय जमिनीवर येतील आणि मग विश्राम. आता ज्यांना सीटचा भाग पटकन वर उचलता येत नसेल, आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्या, यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही आपल्याला दुखापत करून घ्यायची नाहीये. सीटचा भाग समजा आपल्याला पटकन वर उचलता येत नसेल तर रोलिंग करून घ्यायचं. म्हणजे बघा कसं, दोन्ही पाय फोल्ड करायचे, हातांचा आपल्या हातांचा विळखा द्यायचा समोरून, रोलिंग बघा कसं करायचं, आणि मग असं उठायचं. थोडस आपले गुडघे डोक्याच्या दिशेने घ्यायचे बघा या प्रकारे. हे 2-3 वेळा करून झालं की मग पुन्हा पाठीवर पडायचं, पाय वर घ्यायचे आणि मग सीटचा भाग वर उचलून तुम्ही ही कृती करू शकता रोलिंगच्या आधाराने. 90 डिग्री जर आपल्याला पाय वरती पटकन घेता येत नसतील तर या प्रकारे ही कृती करू शकता. ठीक आहे. सावकाश एका कुशीवरून पाठीवर करून विश्रांती घ्या. पाठीवर करून विश्रांती. सर्वायकलचा त्रास असेल तर त्याने कृपया करणं टाळायचं आहे. आधी आपण थोडस रोलिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला सीटचा भाग थोडासा वर उचलणं सोपं जाईल. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा आणि आपल्या पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून विळखा. बरोबर. आधी डोकं जमिनीवरच टेकवा सर, डोकं जमिनीवरच टेकवा. हा, आधी आपण रोलिंग करूया आणि मग ओके. हा निशाताई तुमचं बोलतोय. आधी आपण रोलिंग करूया आणि आता सावकाश उठून बसायचंय, पाठीवर यायचं. पाठीवर येताना सीटचा भाग थोडासा वर उचला. हा बरोबर, तो रोलिंग करतोय आपण. हा छान छान, बरोबर. हा बरोबर. आणि आता आता पाठीवर या, सीटचा भाग वर उचला. हा बरोबर, पाय सरळ. हा, आणि आता बघा होतंय का, सीटचा भाग थोडासा वर उचलून. ओके ओके, हा छान छान. हा, आधार द्या सीटच्या इथे. ओके, मी बघते तुमचं कसं होतंय. ओके, थोडासा पाय ना सरळ करा अनुष्काताई, वरती असे स्ट्रेट करा. ओके सर, तुमचा प्रयत्न चांगला चालू आहे सर. थोडेसे डोकं जमिनीवर टेकवा, डोकं कुठेही वर नाही उचलायचंय, डोकं जमिनीवर टेकवायचंय. ओके ठीक आहे, छान छान प्रयत्न. विद्याताई तुमचा पण छान प्रयत्न चालू आहे. ओके ठीक आहे, ठीक आहे. अनुष्काताई छान झालंय तुमचं. बरोबर. आता सावकाश हात जमिनीवर येऊ देत, सावकाश हातांचा आधार जमिनीवर द्या आणि मग हा पाठीचा मणका टेकत टेकत सीटचा भाग सुद्धा सावकाश जमिनीवर टेकवा. सावकाश, छान. आणि पाय सावकाश सरळ. हा बरोबर, बरोबर केलंय. सरळ करा. गुडघ्यात आधी फोल्ड नाही करायचे, ते सरळ करायचे आणि मग जमिनीवर टेकवा. हा, सरळ करा आणि मग जमिनीवर टेकवा. हा हा बरोबर, सावकाश जमिनीवर टेकवा. खूप छान. तिघांचाही प्रयत्न खूप छान होता. अनुष्का तुमचं छान जमलेलं आणि सर तुमचं पण खूप छान आहे, कारण की तुम्हाला त्रास असून पण तुम्ही पाय बऱ्यापैकी वरती घेतले होते. छान. विश्रांती. विद्याताई तुमचा सुद्धा प्रयत्न छान होता. अर्चनाताई तुम्हालाही जमलं असेल असं मी काही करते. विश्रांती. आणि आता आपण सायकलिंग करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. विपरीत करी मुद्रा, याच्यातूनच पुढे आपण सर्वांगासन सुद्धा शिकणार आहोत. ते आपण उद्या बघू. हळूहळू एक एक आसन आपण पुढे जातोय. थोडा वेळ विश्रांती आणि आता सायकलिंग करून घेऊया. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या, 90 डिग्री वर दोन्ही पाय. आता याला अर्ध हलासन सुद्धा म्हटलं जातं. आणि आता एक एक पायाने सायकलिंग, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. जो पाय आपला खाली जाईल जमिनीकडे त्याचं पाऊल जमिनीला लागू दे. बरोबर, 1 2, वरच्या वर न करता
पावलं जमिनीला स्पर्श होऊ देत म्हणजे त्या सायकलिंगचा इफेक्ट खूप चांगला होतो. बरोबर. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अँटी क्लॉकवाईज म्हणजे रिव्हर्स सायकलिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. पुन्हा पाय 90 डिग्रीवर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपण विपरीत कडी मुद्रा बघितली. इथे आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती दाब होता, म्हणून ह्यालाच कॉम्प्लिमेंटरी आसन मत्स्यासन आपण करूया, जे आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सर्वाइकलचा त्रास असेल त्यांनी मत्स्यासन करणं टाळायचं. आणि आता आपल्या हाताची तळवे सीटच्या खाली, उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. दोन्ही हातांची जी कोपरं आहे ती पूर्णपणे जमिनीवर टेकलेली आहे. रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर लावा. आपली मान थोडीशी आतल्या दिशेला येईल. टाळूचा भाग जमिनीवर लावा. पाय सरळ ठेवा, पाय सरळ ठेवा. यथाशक्ती प्रयत्न. जर ना, हा हा ठीक आहे, बरोबर. हा छान झालं, छान झालं, बरोबर. अंतिम स्थितीमध्ये दोन बंद. आणि आता बघा, इथे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर ताण येतो. आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसारण होतं. आपले जे लंग्स आहेत ते स्ट्रेच होतात, त्यामुळे आपला श्वसन मार्ग सुधारतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. यथाशक्ती थांबवायचा प्रयत्न करायचा. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करताना पुन्हा एकदा आपलं डोकं आधी वर उचलायचं, पाठीचा मणका आणि मग डोकं पूर्णपणे जमिनीवर टेकवायचं. हातांचा आधार जो सीटच्या खाली आहे तो सोडून द्यायचा आणि विश्रांती. हे जे आपण केलं हे सुलभ मत्स्यासन आहे. हे पूर्ण मत्स्यासन नाहीये. पूर्ण मत्स्यासन आपण हळूहळू पुढे शिकणार आहोत. विश्रांती. आता सावकाश एका कुशलावरून पोटावर पण विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गावात पण विश्रांती. आता ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, त्यांनी विश्रांती घेताना थोडीशी काळजी घ्यायची किंवा टीव्ही पोस्टर मध्ये विश्रांती घेतली तरी चालेल. आज आपण शिकणार आहोत अर्ध धनुरासन. सोपं आहे, एकत्रित कृती करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल पकडा. उजव्या पायाचा घुटा अँकल पकडायचा आहे. उजवा पाय फोल्ड करून त्याचा अँकल पकडायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. आणि आता आपल्याला एकाच वेळेला डावा हात आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. डावा हात उजव्या पायाची मांडी, बरोबर बरोबर, आणि डावा पाय जमिनीवर असतो. आता जो पाय आपण फोल्ड केलाय, अँकल पकडलाय, त्याची मांडी अजून थोडीशी वर उचलण्याचा प्रयत्न करा. आपण करतोय अर्ध धनुरासन. नजर समोर, नजर डाव्या हाताच्या बोटांकडे असेल. पाठीच्या कणाला मस्त प्रेशर येतोय. छान. यथाशक्ती कृती. उलट सावकाश. डावा हात जमिनीवर, आपली कपाळ आपल्या जमिनीवर, उजवा पायाची मांडी जमिनीवर, उजवा पाय सरळ करा, डावा हात खाली येऊ. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. आणि आता उजवा हात आणि कमरेपासूनचा वरचा भाग आणि त्याचबरोबर डाव्या पायाची मांडीचा भाग जमिनीपासून वर. उजवा हात, कमरेपासूनचा वरचा भाग आणि डाव्या पायाच्या मांडीचा, बरोबर. उजवा पाय आपला जमिनीवर, नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे.
पोटावर प्रेशर येतो त्यामुळे आपण श्वास होल्ड करतो. तर तसं न करता यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. उलट चाल करताना सावकाश उजवा हात, आपलं कपाळ, डाव्या पायाची मांडी जमिनीवर येईल. डाव्या पायाचा हातांचं पकड सोडून द्यायचे. उजवा हात खाली येईल. पाठीवर पडून विश्रांती घ्या. जेव्हा आपण धनुरासन करतो तेव्हा आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो, कारण की इथे पाठीच्या मणक्याला आलेला प्रेशर, पोटावरती सुद्धा प्रेशर असतो, तर तो रिलीज करण्यासाठी पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्या. सावकाश एका पुष्णावर बैठक स्थितीमध्ये या आणि मग बंद स्थिती. बैठक स्थिती आणि त्यानंतर उठून बघा. विश्रांती. आता आपण करणार आहोत वायू निष्कोनासन. तर याचे फायदे जे आहेत, याच्याने आपल्याला कॉन्स्टिपेशनचा वगैरे जो त्रास आहे तो कमी होतो. या मेन आसनात म्हणजे याच्या नावातच याचे लाभ आहेत. वायू निष्कोनासन म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा कुठल्याही प्रकारचे गॅसेसचा वगैरे त्रास असेल तर तो कमी होतो. तर हे कसं करायचं? दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं थोडस. उजव्या हाताचा जो तळवा आहे तो उजव्या पायाखाली आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या. दोन्ही पाय गुडघ्यात न सरळ असतील. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचं. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत वर. या प्रकारे आपल्याला कृती करायची, थोडीशी डायनेमिक असते. ठीक आहे, सुरुवात करूया. उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाखाली जाऊ देत आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाखाली जाऊ देत. दोन्ही पाय गुडघ्यात न सरळ ठेवायचे, खांदे रिलॅक्स असतील. आणि आता श्वास घेत खाली बसा, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, बरोबर, श्वास सोडत वर. आणि आता एक लास्ट राऊंड. श्वास घेत खाली यायचंय, श्वास घेत खाली यायचंय. हा, हाताची जी तळवे आहेत पावलांच्या खाली ते सोडून द्या. दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांच्या जवळ घ्या आणि ती थोडीशी ताणा आणि दोन्ही हात जोडून घ्या. बरोबर, हा, थोडीशी ताणायची आहेत आपल्याला. आता हे झालं मलासन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही अतिशय उपयुक्त. गायनेच्या रिलेटेड जे काही इश्यू असतील ते ह्या आसनाने नाहीशे होतात. नजर समोर. आणि आता बघा, टाचा जमिनीपासून वर उचलता येतात का? टाचा उचलता येतात का बघा. पाठीचा कणा सरळ असेल. हा, छान, विद्यार्थी छान. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. थोडेसे हात ना आपल्या गुडघ्यांच्या इथे कोपरं, हाताची कोपरं लावण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सावकाश खाली. टाचा जमिनीवर येऊ दे. श्वास घेत घेत वर या. श्वास घेत वर या. हात खाली. बघा येत आहे. ठीक आहे, सावकाश विश्रांती. आणि करूया त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यात सरळ करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे सुद्धा आपली अपर बॉडी जमिनीला समांतर येईल. आणि आता उजवा हात जमिनीच्या दिशेने घेऊन जा आणि तो जमिनीला घासत घासत उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली. बरोबर, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पाठीच्या कड्याला आलेला ट्विस्ट, फील
त्याकडे लक्ष. डावी बाजू, एका बाजूने तुम्हाला ताण जाणवेल, एका बाजूने प्रेशर जाणवेल. त्याकडे लक्ष. दोन्ही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले आहेत. या सगळ्याची जाणीव आणि जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि उलटसाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवा हात खांद्यातनं सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. पायामधलं अंतर तसंच. थोडा वेळ विश्रांती. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेतनं पुढे सुद्धा. आता डाव्या हाताचा डावा हात जमिनीच्या दिशेने जाऊ देत आणि तो जमिनीला घासत घासत डाव्या हाताने उजव्या हाताचं पाऊल, घोटा, अँकल, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, पाचही बोटं जोडलेली. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा एकदा उजव्या बाजूने ताण द्या, पाठीच्या मणक्याला आलेला पीळ त्याकडे आपली जाणीव, लक्ष आणि जोड श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. छान. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत डावा हात खांद्यातनं सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या कोणी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. डोळ्यांचं पटन करूया, दोन्ही हात जोडून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर या भूमध्यामध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. सकाळची वेळ आहे, सूर्य देवता. पुन्हा एकदा आपल्याला ऊर्जा, प्राणशक्ती, प्रकाशमान, संपूर्ण जगाला सगळ्या गोष्टी देणारे सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सूर्य देवता तिचं आपण स्मरण करतोय, नमन करतोय, वंदन करतोय. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र मनामध्ये कृतज्ञता भाव. ओम स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम अविद्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच आणि नजर स्थिर. पाच चतुरंग दंडासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल, पाठीची स्लाइडिंग पोझिशन, दोन्ही पाय ताणले गेले असतील. बरोबर. सहा अष्टांगासन. दोन पायांचे गुडघे चवडे, आपल्या कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर, हाताचे तळवे जमिनीवर. अष्टांगासन. सहा अष्टांगासन. सात सरळ हस्त भुजंगासन. आठ पर्वतासन. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर स्थिर. 10 हस्त पादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 बरोबर 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंतराकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्त पादासन,
11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास द्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सुरू. हळूहळू आपल्याला सूर्यनमस्काराच्या स्टेप्स वाढवायच्या आहेत. अवकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साठी. जेव्हा आपण प्राणायामाला बसतो त्यावेळेला एकतर दीर्घ श्वसन करावं आधी किंवा कपालभाती. तर आज आपण कपालभाती करूया. 10 आवर्तन कपालभातीची करूया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साठी जे आपल्याला सहज जमेल. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, नजर समोर आणि डोळे अलगद मिटून घेऊया. खांदे कोपरे शिथिल असतील. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वसन मार्ग मोकळा करून घेतलेला आहे प्राणायामासाठी. प्राणायामाचा खूप दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं दिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला भगवंत म्हणतात. डोळे उघड्याची घाई न करता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे उघड्याची घाई करू नका. सुरुवातीला आपण करतोय सूर्यभेदन प्राणायाम. डावी नाकपुडी बंद करा. करंगळी आणि त्याच्या बाजूच्या बोटांनी. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी नाकपुडी बंद. डावीने संथरेच. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. सूर्यभेदनचं दुसरं आवर्तन. उजवी बंद. डावीने संथरेच. डावी बंद. तिसरा आवर्तन. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने संथरेच. चंद्रभेदनची 3 आवर्तन. उजवी नाकपुडी बंद आहेच. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवी बंद. दुसरा आवर्तन चंद्रभेदन. डावीने खोलवर दीर्घ पुर. डावी बंद. उजवीने संथरेच. शेवटचा आवर्तन चंद्रभेदन. उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पुर. डावी नाकपुडी बंद आणि उजवीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले. सूर्यभेदन चंद्रभेदन प्राणायामामध्ये आपला श्वसन वर्गातला बदल याचा अनुभव घेऊया. कपाळात कोणतीही अटी नाही. चेहरा शांत आहे. काल आपण शीतली प्राणायाम बघितला. आज आपण शीतकारी प्राणायाम बघणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे प्राणायाम अतिशय आपल्याला लाभदायक ठरतात.
जे काल मी कॉन्ट्राइंडिक्शन सांगितले शीतलीचे, तेच सेम आपले सितकारीचे आहेत. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हे दोन्ही प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हे प्राणायाम शुद्ध आणि मोकळ्या हवेच्या ठिकाणी करायचे. सितकारी करताना जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा सिट असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी म्हणतात. तर इथे आपल्याला दातावर दात लावायचे आहेत. जीभ दोन्हीही दातांच्या मध्ये असते. पुढे या प्रकारे जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. जेव्हा आपण श्वास भरून घेतो, तोंडाने श्वास भरून घ्यायचा आहे, तेव्हा सिट असा आवाज येतो बघा या प्रकारे. तोंड बंद आणि नाकाने रेचून. ठीक आहे, लक्षात आलं? सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या हाताची कोपरं शरीराच्या जवळ असते. मान सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. ओठ विलग करूया, दातावर दात लावूया. तोंडाने खोलवर दीर्घ पुरं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने थंड हवेचा स्पर्श संपूर्ण आपल्या हिरड्या आणि आपला जबडा कंठापर्यंत झाला. तोंड बंद, नाकाने संथ रेच. दुसरा बद्दल ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पुरं, तोंड बंद, नाकाने संथ रेच. पुन्हा एकदा ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पुरं, तोंड बंद, नाकाने संथ रेच. एक लास्ट राउंड करूया. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पुरं, तोंड बंद, नाकाने संथ रेच. थोडा वेळ थांबूया. या संपूर्ण प्राणायामाचा आपल्या आपल्या मुखामध्ये, आपल्या श्वसनामध्ये जो काही बदल झालाय त्याचा मागोवा घेऊया. आणि हा मागोवा घेत घेतच आपण जी बैठक धारण केली ती सोडून देऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. आज आपण पाठीवर पडून भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये सैल जमिनीवर सोडून द्यायचं. पाठीच्या मणक्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह आणि आनंददायी वाटतो. आज आपण जी काही साधना केली, जी नवीन आसनं पाहिली, याचा आपण मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज पश्चिमोत्तानासन, पूर्वोत्तानासन आणि त्याचबरोबर गोमुखासन ही नवीन आसन पाहिली. शयन स्थितीमध्ये आज आपण केलेली विपरीत करणी मुद्रा, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. पोटावर पडून केलेलं अर्ध धनुरासन, दंड स्थितीमध्ये केलेले सूर्य नमस्कार आणि प्राणायामामध्ये आज आपण सितकारी प्राणायाम पाहिला. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीच्या दिशेने अलगदपणे सोडून दिलेला आहे. आणि या स्थितीमध्ये आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. संपूर्ण शरीर रिलॅक्स आहे, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, सांधे, स्नायू मनाने शिथिल. ही शिथिलता अजून आपल्याला अनुभवण्यासाठी नाकाने श्वास सोडून घ्या आणि तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. श्वासाची गती संथ होते. आणि करूया भ्रामरी प्राणायाम. यथाशक्ती खोलवर दीर्घ पुरं आणि रेचक करताना भ्रमर गुंजन.
दुसरा वंदन. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते मस्तिष्कापर्यंत या स्पंदनांची अनुभूती आपण घेत आहोत. ही आपल्या आजूबाजूला रेंगाळत आहे याची आपल्याला जाणीव. संपूर्ण शरीर शिथिल शिथिल आणि शिथिल झालेलं आहे. मन शांत झालेलं आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ मंद आणि लयबद्ध झालेली आहे. प्रचंड आत्मिक समाधान, सुख, शांती या सगळ्याचा अनुभव आपल्याला या क्षणी मिळत आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. कपाळावर कोणतीही आटी नाहीये, कोणताही ताण नाहीये. एक निरागस बालकाप्रमाणे हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्तीचा अनुभव या क्षणी आपल्याला मिळत आहे. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे आपली मनाची स्थिती अतिशय संयमी स्थिर झालेली आहे आणि याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. शरीर मनाच्या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला सांगायचं आहे की मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या शारीरिक मानसिक अशुद्धी, माझी सगळी दुःख, माझे सगळे ताणतणाव, माझ्या सगळ्या व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधे विरहित आहे, व्याधी विरहित आहे आणि हे नेहमी असंच असणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि माझं कुटुंबही आनंदी, सुखी, समाधानी आहे. मनोमन आपल्या आद्य देवतेचं स्मरण करूया, आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आजच्या दिवसाची आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घेऊया. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात आपल्या डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय होल्ड करा आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. या स्थितीचाही आनंद घ्या. दिवसभर आता आपल्याला काम करायचंच आहे आणि अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. डोळे बंद आहेतच. शांती पाठासाठी दोन हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपल्या तिन्ही तापांची शांती
जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरून होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घसरण. निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे, जिथून सुरुवात तिथे शेवट. हरी ओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरी ओम. जर कोणाला अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड कर.